शांतीलाल मुथा फाउंडेशन निर्मित प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रपट अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या आवाजात ऐका जुन्या नव्या गोष्टी. गोष्टीचं नाव आहे कोल्हा आणि लांडगा. कोल्हा किंवा लांडग्याच्या खूप गोष्टी आहेत. पण आता जी गोष्ट तुम्ही ऐकणार आहात त्यात तुम्हाला हे दोघेही जण भेटतील. तर मग ऐका नीट ही गोष्ट. एकदा बर का, रात्रीची वेळ होती. कोल्हा गावाजवळच्या शेतातून चालत चालत जात होता. त्याचं जेवण झालं होतं, पण पोटभर नाही. अजून काही खायला मिळतंय का याच्या शोधात तो होता. आता गावाजवळच्या शेतामध्ये एक विहीर होती. विहिरीच्या काठावर आपले पुढचे पाय ठेवून आणि मान पुढे काढून कोल्ह्यानं खाली पाहिलं. विहिरीत काही खायला आहे का ते पाहिलं. तर कोल्ह्यानं जसं खाली पाहिलं तसं त्याला विहिरीच्या पाण्यात एक मोठी गोल पिवळ्या रंगाची वस्तू तरंगत असताना दिसली. ती पिवळी वस्तू म्हणजे एक जाड भाकरी असावी असं कोल्ह्याला वाटलं. आता कोल्हे काही भाकरी खात नाहीत, पण या पठ्ठ्याचं तर पोटही भरलेलं नव्हतं. म्हणून पाण्यापर्यंत जाऊन ती भाकरी कशी खाता येईल असा विचार तो करायला लागला. त्याने इकडं तिकडं बघितलं. त्या विहिरीजवळ पाणी शेंदण्यासाठी एक बादली होती. ती बादली त्याला दिसली. बादलीला दोरही बांधलेला होता. त्या दोरानं बादली विहिरीत सोडून शेतातली माणसं, शेतकरी विहिरीतनं पाणी काढायचे. आता कोल्ह्यानं हे बरेचदा पाहिलं होतं. मग त्याच्या मनात दुसरा विचार आला. या दोराला पकडून तो विहिरीत उतरू शकतो आणि भाकरी खाऊ शकतो. पण त्यासाठी कोणीतरी वरून तो दोर धरायला पाहिजे होतं. आता कोण धरणार? इतक्यात कोल्ह्याला बर का पावलांचे आवाज ऐकू आले. त्यांनी सावधपणे नजर फिरवली तर झाडीतून एक लांडगा येत होता. तो बराच थकलेला आणि भुकेलेलाही दिसत होता. काय आहे का रे इथं खायला? लांडग्यानं क्षीण आवाजात कोल्ह्यालाच विचारलं. अरे बरं झालं तू वेळेवर आलास. कोल्हा म्हणाला, विहिरीत एक मोठी भाकरी आहे. आपण दोघं मिळून ती खाऊ. आता आपण भाकरी खात नाही, पण हे बघ भूक लागल्यावर काही चालतं की नाही, हो की नाही? पुढे बोल, लांडगा कुरकुरला. तर भाकरी खाण्यासाठी विहिरीत जावं लागेल. त्यामुळे हे बघ, हा दोर आहे. सुरुवातीला तू तो पकडून ठेव आणि मी दोराला धरून खाली जातो. अर्धी भाकरी खातो आणि परत वर येतो, आहे की नाही? मग मी दोर धरतो, मग तू खाली जा आणि उरलेली भाकरी खाऊन टाक. आणि मग परत वर ये. चालेल? समजलं का तुला लांडगोबा? खरं तर लांडगा इतका दमला होता, त्याला जास्त काही समजलं नाही. पण तो भुकेनं व्याकुळ झाला होता. म्हणून त्याला अजून काही जास्त समजून घेण्यात रसही नव्हता. तो म्हणला, ठीक आहे, बर ठीक आहे, पकडतो रे मी दोर. जा कोल्होबा, जा खाली जा. कोल्ह्याने अगदी आनंदाने उत्साहाने दोराचं दुसरं टोक धरलं आणि सपासप विहिरीत उतरायला लागला. पाण्याजवळ आला आणि उजवा पाय पुढे करून भाकरी पकडायचा प्रयत्न करायला लागला. पण ज्या क्षणी त्याच्या पायानं पाण्याला स्पर्श केला तसं पाणी हललं, डहुळलं आणि भाकरी, पाण्यातल्या भाकरीचे तुकडे 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 झाले. कोल्हा अवाक झाला. पाण्याकडे नुसताच बघत राहिला. थोड्या वेळानं थरथरलेलं पाणी पुन्हा स्थिर झालं आणि त्याला परत ती भाकरी दिसली. असं कसं झालं? कोल्ह्यानं विचार केला.
मग त्याला कल्पना आली. हळूच त्यानं मान वळवत आकाशाकडे पाहिलं. पौर्णिमेची रात्र होती. मोठा गोलाकार चंद्र आकाशात दिसत होता आणि त्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात भाकरीसारखं दिसत होतं. आह, काय मूर्ख आहे मी. कोल्हा स्वतःशीच पुटपुटला. आता त्याच्या समोर एक समस्या होती. आता वरती जाऊन लांडग्याला काय सांगायचं? लांडग्याला मी खरं काय ते सांगितलं तर त्याला वाटेल मी खुळा आहे. त्याला काहीतरी दुसरं सांगायला लागेल. असा विचार करत करत तो वर चढायला लागला. मग एकदाचं वर पोचल्यावर कोल्हा चतुराईनं लांडग्याला म्हणाला, "आ, लांडगोबा, काय मी आता माझा विचार बदललाय रे. मला छे नको, मला नको, भाकरीचा तुकडा नकोय मला. हां, नको. मला काय तेवढी भूक नाहीये रे. हां." पण तू तू दमलेला आहे. हां, तू भूक लागली आहे तर मी म्हणलं, हे बघ लांडगोबा, पूर्ण भाकरी तूच खा. हां, खा खा बिंदास. हां, मी काय करतो, मी तोर पकडतो, तू जा खाली. हां, अगदी बिनघोर. काहीही विचार न करता भुकेलेल्या लांडग्यानं दोर पकडला आणि तो विहिरीत जाऊ लागला. इथे आमची गोष्ट संपते. आता पुढं काय झालं असेल बरं? हं? काय वाटतंय तुम्हाला? करूया विचार?